आयोजित उत्सव नवदुर्गांचा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आशा विजय मुंडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज नवरात्रीची 7वी माळ म्हणजेच देवी कालरात्री या स्वरूपाची आपण पूजा करतो, जी की अंधार आणि अज्ञान याचा नाश करते। याचा रंग आहे निळा। निळा रंग हा धैर्य आणि शौर्य याचं प्रतीक मानला जातो। आकाश आणि समुद्र यांचा रंग सुद्धा निळा आहे। आकाश आणि समुद्र यांच्याकडून आपण त्यांच्या अथांगाची प्रेरणा घेत आपण हीच प्रचिती आपल्या आयुष्यात घ्यायला हवी, हा संदेश आपण सर्वांनी घ्यायला हवा। लाभलेल्या नवदुर्गा आहेत डॉक्टर रक्षा ताटे मॅडम। नमस्कार। रक्षा ताटे मॅडम ह्या सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आहेत आणि मागील 35 वर्षापासून त्या आपली वैद्यकीय सेवा अविरतपणे देत आहेत। त्यांचं स्पेशल इंटरेस्ट पॅरेंटल एज्युकेशनमध्ये आहे। सो मॅडम, तुमचं मी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते। मॅडम, माझा पहिला क्वेश्चन आहे, तुमच्या एवढ्या 35 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला असे काय महत्त्वाचे मुद्दे वाटले की जे तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे असं वाटतं? सर्वात पहिलं असं म्हणणार की प्रेग्नन्सीच्या वेळीचं लसीकरण करायला हवं। त्यात आता बदल झालेला आहे, ते टी-डे म्हणून वॅक्सिन घेतला पाहिजे। मग डिलिव्हरी नंतर बाळाला ब्रेस्ट फिडिंग मिळायला हवं। लसीकरण आणि ब्रेस्ट फिडिंग प्रत्येक बाळाचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते आपण पुरवायला पाहिजे आणि आपला काम आहे हा पेरेंट्सला एज्युकेट करायचा। जितका शक्य असेल तेवढा त्यांना बॉटल फिडिंग पासून लांब ठेवणं आणि दुसरा महत्त्वाचा टप्पा 6 महिन्यानंतर त्यांना योग्य पूरक आहार सुरू करायला आपण मार्गदर्शन करायला हवं। मॅम, तुम्ही बॉटल फिडिंग बद्दल सांगितलं, तर बॉटल फिडिंग का नाही केली पाहिजे आणि त्याचे काय साईड इफेक्ट आहेत, तुम्ही आम्हाला काय सांगाल त्याच्याबद्दल? एकतर बॉटल फिडिंगनी जितका वेळ लागतो तितकाच वेळ आपल्याला चमचावाटीने बाळाला दूध पाजलं तरी लागतो। पण एकदा आपण बॉटलनी दूध पाजायला सुरुवात करतो त्यानंतर बाळाला बॉटलमधून दूध पियायचं व्यसन लागलं असं सांगायला हरकत नाही। आणि बॉटलमध्ये दूध पिऊन पिऊन बाळ दूधच पित राहतं जास्त प्रमाणात आणि त्याच्यामुळे त्यांचे दात किडतात आणि जास्त दूध पिणारी मुलं मग खात नाही, जेवत नाही आणि जास्त दूध पिऊन कॉन्स्टिपेशन पण होतं। तर हे सगळे प्रॉब्लेम आपण सर्व आपल्या दवाखान्यात प्रॅक्टिसमध्ये सतत बघतो। आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही रोजच बघतो की बऱ्याच पालकांची कंप्लेंट असते किंवा बऱ्याच मातांची कंप्लेंट असते की आमची मुलं जेवत नाहीत। तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? अगदी खरं प्रश्न विचारला की असं सांगणार की प्रत्येक दुसरा तिसरा बाळाची आई ही कंप्लेंट करते की आमचा बाळ हवं तसं जेवत नाही। तर त्याचे काही कारणांमध्ये सर्वात पहिलं जंक फूड खाणारी मुलं आणि आधी सांगितलं तसं जास्त दुधावरच त्यांना आपण वाढवतो आणि त्याच्यामुळे ती मुलं खात नाही। आता जास्त दूध पिणारी आणि जास्त जंक फूड खाणारी मुलांचा शेवटी काय होतं तर कॉन्स्टिपेशन होतं आणि आता कॉन्स्टिपेशनचं प्रमाण इतका वाढलाय की असं सांगणं चुकीचं नसेल की जर कुठलाही बाळाला काही आजार नाही आणि तरी हा बाळ जेवत नाही तर त्याला कॉन्स्टिपेशन आहे का नाही हे आपण शोधून काढलं पाहिजे। तर त्यातलंच एक कारण असं आहे का की त्याच्यामुळे बऱ्याच लहान मुलांचं वेट गेन होत आहे? जंक म्हणजे फूड ओबेसिटी? हो, ओबेसिटी सुद्धा ही दुसरा प्रॉब्लेम आहे आणि असं सांगितलं जात आहे आता की काही वर्षामध्ये भारतात डायबिटीसच्या पेशंटची संख्या पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त असणार, म्हणजे आपला देश डायबिटीसच्या कॅपिटल म्हणून ओळखला जाईल ही वेळ आली आहे आणि त्याची सुरुवात लहानपणीपासून होत आहे। तर मुलांमध्ये जंक फूड, जास्त साखर असलेले पदार्थ आणि कमी खेळकूद हे सगळ्यांच्यामुळे ओबेसिटीचा निर्माण होतो आणि बहुतेक मुलं आता बघितलं तर पूर्ण दिवस मोबाईलनी खेळत राहतात आणि त्याच्यामुळे त्यांची झोप पण अपुरी। त्याच्यात कुठले कुठले प्रश्न आपण सोडवणार? तर जंक फूडचा प्रॉब्लेम तर आपण आपल्या हातात आहे की आपण जर मुलांना वळण लावला, त्यांना आणूनच नाही दिलं जंक फूड, तर त्याचा जंक फूड खाण्याचं प्रमाण कमी होणार आणि बाहेर खेळायला पाठवलं तर वजन थोडं तरी कंट्रोलमध्ये राहू शकणार। बरोबर आहे, कारण आता फिजिकल ऍक्टिव्हिटी अगदी नाही असंच झालं। तर मोबाईल स्क्रीनिंग टाइम पालकांनी कसा मॅनेज केला पाहिजे?
सर्वात त्याचं time पहिलं management. तर पहिले 2 वर्षापर्यंत तरी मुलांना मोबाईल किंवा कुठलाही स्क्रीन दाखवूच नये. तर त्यात पीडियाट्रिक असोसिएशनच्या गाईडलाईन प्रमाणे असं सांगितलं जातं की पहिले 2 वर्ष मुलांना स्क्रीन टाईम म्हणजे आजी आजोबा आणि नाना नानींना मुलांबरोबर बोलायला, त्यांना बघायला जेवढा वेळ द्यायला पाहिजे फक्त तेवढाच स्क्रीन टाईम द्यायला हवा. आणि त्यानंतर पालकांचा देखरेखचा खाली वयोगटाप्रमाणे दिवसातून 1 ते 2 तास मॅक्झिमम. पण सर्वात जास्त महत्त्वाचं हे असला पाहिजे की तुम्ही बाळाला मोबाईलमध्ये खेळत राहतात त्यापेक्षा बाहेर खेळायला पाठवा. पण त्याच्या बरोबर आपण आपल्याकडे सुद्धाही बघायला हवं. आपण बहुतेक पालक अख्खा दिवस आपणच मोबाईलमध्ये बसलेलो असतो, गुंतलेलो असतो. आता ट्रेनमध्ये जाताना येताना पण आपल्याला तसंच दिसतं की आई पण एका मोबाईलवर, बाजूला असलेला बाळ पण मोबाईलमध्ये. मग त्या टाइमेला सुद्धाही आई आणि बाळ एकमेकांशी काही संवाद साधायचा बदली मोबाईल बरोबर संवाद साधतात. तर आपण सुद्धाही आपली वागणूक कुठेतरी बदलायला नको का? वॅक्सिनेशन हे फक्त लहान मुलांसाठीच आहे की मोठ्या मुलांनी पण वॅक्सिनेशन घ्यायला पाहिजे, किंवा त्याच्याबद्दल काय आम्हाला सांगाल? एकदम छान प्रश्न विचारला की लोकांना तसं वाटतं की मुलं लहान असेल तेव्हा जास्त आजारी पडतात. तर त्याच्या वेळी लहान मुलांचे लसीकरण वेळेवर दिलं जातं. पण जसं मुलं मोठे व्हायला लागली ना की पालक थोडे रिलॅक्स निग्लेक्ट करतात लसीकरण, किंवा आज परीक्षा आहे असं करून राहून जातं. तर मोठी मुलं म्हणजे 18 वर्षापर्यंत मुलांना लसीकरण कंटिन्यू करायलाच पाहिजे वेळेवर. तर त्यात आधीपेक्षा आता एक नवीन वॅक्सिन आलेला आहे जे आधी मुलींमध्येच द्यायचे, ते आहे कॅन्सरची लस. त्याला HPV म्हणून ओळखलं जाते. ती लस आता मुलांना पण द्यायला पाहिजे. जसं मुलं 10 वर्षाचे झाले त्यानंतर ज्या टाइम टेबल प्रमाणे मुलींना ही लस दिली जाते त्याचप्रमाणे मुलांनी पण घ्यायला पाहिजे. आणि मोठं म्हणजे मोठी मुलं नाही, मोठे बायकांनी आणि सगळ्यांनीच ही लस घेतली पाहिजे. आणि आपण लहान मोठं बोलतो ना, तर त्या ह्याच्यात एक ऍड करणार की मोठी लोक म्हणजे एडल्ट्सनी पण वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे. आणि 50 वर्ष झाल्यानंतर प्रत्येकाने न्यूमोकोकलची लस आयुष्यात एकदा आणि प्रत्येक वर्षी फ्लूची लस एकदा घेतली पाहिजे. पण समाजामध्ये मोठे लोकांनी पण वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे, त्याबद्दल जागरूकता नाही. तर ते काम आपण करायला हवं की पालकांपर्यंत आणि समाजापर्यंत मोठ्या लोकांनी लस घेतली पाहिजे हा संदेश आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. खरंच म्हणजे खूप छान संदेश दिलाय. कारण आमच्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो की नंबर ऑफ पालक जे आहेत म्हणजे एक टॉनिक द्या हा एक त्यांचा रेग्युलर असं एक हे असतं की मुलं जेवतात नाही जेवतात फक्त टॉनिक द्या. तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? खरं प्रश्न हा डोकेदुखीचा प्रश्न आहे. टॉनिक म्हणजे की हा प्रश्न काउन्सिलिंगचा आहे की जसं आपण आतापर्यंत जे बोलतोय त्याच्यातला काही मुद्दे काउन्सिलिंगचेच आहे की टॉनिकची गरज का लागावी. तर मुलं जेवत नाही म्हणून त्यांना टॉनिकनी त्यांची भूक वाढवावी ही पालकांची समजूत आहे, जी खरं तरी चुकीची समजूत आहे. कुठल्याही टॉनिकनी कोणालाही भूक लागत नाही, शिवाय की त्यांचं मध्ये रक्ताची कमी असेल तर जी मुलं एनिमिक असतात त्यांना भूक कमी लागते. आणि आधी सांगितल्याप्रमाणे जे कॉन्स्टिपेशन झालेलं असते त्या मुलांना भूक कमी लागते. आजारी मुलं कमी खातात तेव्हा आपण सगळे समजू शकतो. आणि जर त्यांचा नेहमीच्या जेवणामध्ये गरजेप्रमाणे फळं आणि भाज्या नसेल तर त्यांच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी होते आणि त्यामुळे पण भूक कमी लागते. तर टॉनिक म्हणजे एक असं पदार्थ नाही आहे की ते सर्व मुलांना सेम टॉनिकनी भूक लागणार आहे आणि त्याच्यामुळे आपण त्यांना त्यांच्या शरीरामध्ये एवढं खर्च करून टॉनिक देऊ. त्यापेक्षा नैसर्गिक फळं आणि भाजी आणि सलाड त्यांचा आहारामध्ये तुम्ही दिलं तर तुम्हाला हा प्रश्न विचारायची गरजच लागणार नाही. पण आपण टॉनिकबद्दल बोलतोय त्यावेळी एक तुम्हाला सांगणार की आपल्या देशामध्ये रक्त कमी असेल असे केसेस इतक्या मोठ्या संख्यामध्ये आहे
की सरकारी मार्गदर्शिकाप्रमाणे प्रत्येक मुलांना 6 महिन्यानंतर वर्षातून 3 महिने रक्तवाढीचे औषध आपण द्यायलाच पाहिजे आणि प्रत्येक बाळाला आयुष्याच्या पहिल्या वर्षी म्हणजे जन्मापासून 1 वर्ष होईपर्यंत त्यांना व्हिटॅमिन डीचं औषध आपण द्यायला पाहिजे. पण ह्यांना तुम्ही टॉनिक म्हणून समजू नका. पण मॅडम, हे जे आपण म्हणलात की ॲनेमिक पेशंट आपल्याकडे जास्त आहेत, रक्त कमी होण्याचं, तर त्याच्यासाठी असं डिवर्मिंग किती दिवसानंतर किंवा कसं केलं पाहिजे? जे आता जर तुमच्याकडे सरकारी लसीकरणची पुस्तिका असेल तर आपण सर्वांनी ते पहिला ते शेवटच्या पानापर्यंत ते वाचली पाहिजे. कारण जर तुम्ही त्या पुस्तिकांमध्ये दिलेली माहिती बघितली तर त्या पुस्तिकात पण दिलेल्या आहे की प्रत्येक मुलांना 1 वर्ष झाल्यानंतर प्रत्येक 6 महिन्यांनी कृमीचं औषध आपण द्यायलाच पाहिजे. कारण आपल्या देशामध्ये जसं रक्ताची कमी आहे तसं कृमीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे पण आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमी होते. तर आठवणीने त्यात तुम्ही डॉक्टरांची पण गरज नाही आहे. तुम्ही तुमचा मोबाईलमध्ये पुढची तारीख नोट करून घ्या आणि प्रत्येक 6 महिन्यानंतर आपल्या बाळाला आपण कृमीचं औषध द्यायला विसरायला नाही पाहिजे. ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. बरं, असं काय आहे का कृमी झाल्यानंतर म्हणजे दिसल्यानंतरच दिलं पाहिजे का, किंवा ते असं प्रिकॉशनरी पण आपण देऊ नाही. शकतो? प्रत्येक मुलांना प्रत्येक 6 महिन्यांनी 1 वर्ष झाल्यानंतर कृमीचं औषध द्यायलाच पाहिजे. मी खूप छान माहिती दिलेली आहे, पण आपल्याला आता आपल्या शेवटाकडे जायचं आहे. तर मी शेवटचा प्रश्न मॅडमला विचारेन की मॅडम, तुम्ही पालकांना एक काय संदेश द्याल? एक लक्षात ठेवा की मुलं पण माकडासारखी असतात आणि ते आपला वागणं बरणा ते शिकतात. तर आपण जर टीव्हीच्या समोर बसून जेवत असेल तर मुलं पण टीव्हीच्या समोर बसून जेवणार. आपण मोबाईल घेऊन जेवत असेल तर मुलं पण ते मागणार. आणि आपण उशिरा झोपतो, आपण व्यायाम करतो, आपण 2 वेळा ब्रश करतो, मुलं हे सगळं बघतात. त्याच्यामुळे आपला वागणं असं ठेवा की मुलं सुद्धाही आपल्याकडनं चांगल्या गोष्टीच शिकणार. कारण आपण मुलांसाठी त्यांचे रोल मॉडेल असतो. तर बी अ गुड रोल मॉडेल फॉर अवर चिल्ड्रन. खरंच खूप छान माहिती दिली आणि या सर्व म्हणजे याचा फायदा तर सगळ्यांना होणारच आहे. त्याच्यासाठी मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. आपल्याला आपल्या नवदुर्गा लाभलेल्या मॅडम डॉक्टर रक्षा ताटे मॅडम यांचा मी NMA कडून एक यथोचित सत्कार सन्मान करू इच्छिते. तर मॅडम, ते तुम्ही आमच्याकडून स्वीकार करावा. थँक्यू. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी